आजपासून आपण या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये NCERT रीडिंग करणार आहोत. 11th NCERT बायोलॉजी रीडिंग नीटसाठी. तर आज पहिला चॅप्टर बघणार आहोत आपण. पहिल्या चॅप्टरचा इंट्रोडक्शनवाला पॅसेज. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी. हे पहिल्या चॅप्टरचं नाव आहे, जीवसृष्टी किंवा सजीव सृष्टी. त्यातला पहिला टॉपिक आहे आपला. पहिल्या चॅप्टरमधला पहिला टॉपिक आहे द डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड. सजीव सृष्टीतील विविधता. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, म्हणजे सगळ्या पृथ्वीवर एकाच प्रकारचे प्राणी नाहीत, तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. तर बघा, NCERT रीडिंग करूत आपण. हाऊ वंडरफुल इज द लिव्हिंग वर्ल्ड. हाऊ वंडरफुल इज द लिव्हिंग वर्ल्ड. त्याचा अर्थ काय होते? जीवसृष्टी किती अद्भुत आहे. वंडरफुल म्हणजे अद्भुत. तर सजीवांची जी सृष्टी आहे ती किती वंडरफुल आहे, कारण पृथ्वीवर एवढ्या डिफरंट टाईपचे सजीव भेटतात तुम्हाला. तर त्यामुळे म्हणते की सजीव सृष्टी खूप अद्भुत आहे, खूप वंडरफुल आहे, खूप आश्चर्यकारक आहे. दुसरी लाईन काय म्हणते बघा. द वाईड रेंज ऑफ लिव्हिंग टाइप्स इज अमेझिंग. म्हणजे रेंज म्हणजे काय की प्रकार. वाईड रेंज म्हणजे खूप विस्तृत प्रकार आहेत. तर इथं त्याचा अर्थ बघा दिलेला आहे मी. जीवांच्या विविध प्रकारांचे प्रमाण आश्चर्यकारक आहे. तर हे जेवढे प्रकारचे सजीव आहेत त्यांचं जे प्रमाण एवढं जास्त आहे की आपल्याला आश्चर्य व्हायला लागतं. द एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्स इन विच वी फाइंड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बी इट कोल्ड माउंटन्स, deciduous forests, oceans, freshwater lakes, deserts, or hot springs leave us speechless. तर हे काय म्हणते बघा की एक्स्ट्राऑर्डिनरी हॅबिटॅट्स म्हणजे काय? विलक्षण अधिवास. अधिवास म्हणजे राहण्याची जागा. तर एवढ्या विचित्र जागी राहतात सजीव. जसं की उदाहरण बघायचं म्हटलं तर थंड डोंगर म्हणजे काय? कोल्ड माउंटन्स. डेसिडियस फॉरेस्ट म्हणजे काय? पानझडी वने, जे एकदम जिथं पाणी खूप कमी असते आणि झाडाचे पानं गळून जातात असे जंगल. त्याच्यानंतर म्हणते ओशन्सला मराठीत काय म्हणतात? महासागर. फ्रेश वॉटर लेक्स म्हणजे तलाव, सरोवरे. तर फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्याची सरोवरे. त्याच्यानंतर म्हणते डेझर्ट्स म्हणजे वाळवंट. आणि हॉट स्प्रिंग्स म्हणजे गरम पाण्याची झरे, उष्ण झरे. तर या ठिकाणी सुद्धा सजीव आपल्याला आढळतात. तर हे सगळं पाहून लिव्ज अ स्पीचलेस म्हणजे आपल्याला अचंबित होतो. आपण हे सगळं पाहून आश्चर्यचकित होतो की एवढ्या कठीण ठिकाणी, एवढ्या अवघड ठिकाणी राहण्यासाठी जे अवघड आहेत तिथं सजीव कसे राहत असतील. पुढची लाईन आहे द ब्युटी ऑफ गॅलोपिंग हॉर्स, ऑफ द मायग्रेटिंग बर्ड्स, द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स or the attacking shark evokes awe and a deep sense of wonder. तर बघा काय म्हणते. ब्युटी ऑफ गॅलोपिंग हॉर्स. द्रुत गतीने म्हणजे फास्ट धावणाऱ्या घोड्याची सौंदर्य. ब्युटी म्हणजे सौंदर्य. गॅलोपिंग म्हणजे फास्ट पळणे. घोड्याच्या पळण्याला गॅलोपिंग म्हणतात. द मायग्रेटिंग बर्ड्स स्थलांतरण करणारे पक्षी. जे पक्षी आहेत काही जे सायबेरियामधून भारतात येऊन राहतात, किंवा जे पक्षी असतात जगामध्ये काही प्रकारचे, ते एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन राहतात वेगवेगळ्या याच्यामध्ये सीझनमध्ये. तिथलं वातावरण सहन होत नसेल तर दुसरीकडे जाऊन राहतात. त्यांना म्हणतात स्थलांतरित करणारे पक्षी. म्हणजे जागा बदलणे, घर बदलणे. त्याला काय म्हटलेलं आहे की मायग्रेटिंग बर्ड्स. त्याच्यानंतर बघितलं द व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. व्हॅली म्हणजे दरी आणि फ्लॉवर्स म्हणजे फुलं, फुलांची दरी. किंवा और द अटॅकिंग शार्क. अटॅकिंग म्हणजे हल्ला करणारा, आक्रमण करणारे शार्क. हे सर्व पाहून आपल्याला काय होते? आश्चर्यचकित करतात. इवोक्स ऑ अँड डीप सेन्स ऑफ वंडर म्हणजे आपल्याला आश्चर्य होतं की किती प्रकारचे सजीव आहेत, कुठं राहतात, आणि त्यांचे जे आपण त्यांना पाहिलं तर आपल्याला आश्चर्य होते. पुढचं सेंटेन्स आहे द इकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट अँड कोऑपरेशन. आता आपल्याला या वाक्यामध्ये बघायचं आहे की इकोलॉजिकल म्हणजे पर्यावरणीय, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय की भांडण, लाईक वादविवाद, कोऑपरेशन म्हणजे मदत,
अमॉंग मेंबर्स ऑफ अ पॉप्युलेशन. पॉप्युलेशन कशाला म्हणतात, तर एकाच टाईपचे जे सजीव असतात त्यांच्या संख्या एकापेक्षा जास्त असते. जसे एका स्पीसीजचे सगळे इंडिव्हिज्युअल मिळून काय म्हणतात, पॉप्युलेशन. जसं माणसांची पॉप्युलेशन, कुत्र्यांची पॉप्युलेशन. अँड अमॉंग द पॉप्युलेशन, आणि वेगवेगळ्या पॉप्युलेशन असतात. माणसाची पॉप्युलेशन, कुत्र्यांची पॉप्युलेशन, यांच्यामध्ये सुद्धा भांडण होतात, यांच्यामध्ये सुद्धा कोऑपरेशन होते. ऑफ अ कम्युनिटी, आणि खूप पॉप्युलेशन मिळून जे बनतात त्याला कम्युनिटी म्हणतात. और इवन द मॉलिक्युलर ट्रॅफिक इनसाइड अ सेल मेक्स अस डीपली रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इंडीड इज लाईफ. तर वाक्य बघा पूर्ण. एका समूहातील सजीवांमधील पर्यावरणीय संघर्ष व सहकार्य. तर एकाच कम्युनिटीमध्ये जे सजीव राहतात त्यांच्यामध्ये संघर्षही असते, म्हणजे एकमेकांमध्ये एक वाघ सिंहाला खाते तर हे संघर्षच चालू आहे. आणि सहकार्य असते, बऱ्याचदा एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला जगण्यामध्ये काय करतात, मदतही करतात. समुदायातील विविध समूहामध्ये परस्पर संबंध, आणि एक प्रकारचे प्राणी दुसऱ्या प्राण्यांसोबतही त्यांचाही संबंध असते. आणि सगळ्या शेवटी अगदी पेशीच्या आत चालू असणाऱ्या अणुस्तरीय हालचाली, हे सर्व पाहून आपण विचार करतो की खरंच जीवन म्हणजे काय, की व्हॉट इज लाईफ, म्हणजे आपण कशाला जीवन म्हणू शकतो. पुढे बघा. धिस क्वेश्चन म्हणजे हे वरचा प्रश्न, जे खरंच जीवन म्हणजे काय हे प्रश्न. धिस क्वेश्चन हॅज टू इम्प्लिसिट क्वेश्चन्स विदिन इट. या प्रश्नाच्या मध्ये दोन छोटे छोटे प्रश्न लपलेले आहेत, ते बघायचे. इम्प्लिसिट म्हणजे लपलेले प्रश्न आहेत. मराठीमध्ये या प्रश्नामध्ये दोन अंतर्भूत प्रश्न आहेत. बघा, पहिला प्रश्न काय, द फर्स्ट इज टेक्निकल वन. पहिला जे प्रश्न आहे थोडा टेक्निकल आहे, म्हणजे तांत्रिक आहे. अँड सिक्स अँड आन्सर, आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, टू व्हॉट लिव्हिंग इज ॲज अपोज टू नॉन लिव्हिंग. पहिला प्रश्न कशाचं उत्तर शोधते, की सजीव आणि निर्जीवमध्ये काय फरक आहे. सजीव आणि निर्जीवमध्ये काय फरक आहे. बघा इथे काय म्हणते, पहिला प्रश्न तांत्रिक आहे आणि तो जीव व निर्जीव म्हणजे सजीव आणि निर्जीव यामधील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न बायोलॉजीचा प्रश्न आहे. बायोलॉजी सांगते तुम्हाला की सजीव कोणाला म्हणायचं, निर्जीव कोणाला म्हणायचं. आणि दुसरा प्रश्न, त्या प्रश्नाचा दुसरा अर्थ काय निघते, द सेकंड इज अ फिलॉसॉफिकल वन. आणि दुसरा अर्थ काय होते, की फिलॉसॉफिकल अर्थ होते. अँड सिक्स अँड आन्सर टू व्हॉट द पर्पज ऑफ लाईफ इज. आणि आयुष्याचा हेतू आपल्या काय आहे याचं उत्तर शोधते ते दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न तत्वज्ञानाशी संबंधित आहे आणि तो जीवनाचा उद्देश काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो. पुढे बघा. ॲज अ सायंटिस्ट, आता आपण जे आहे बायोलॉजीचा अभ्यास करणारे सायन्सचे स्टुडंट आहे, म्हणून वी शल नॉट अटेम्प्ट आन्सरिंग द सेकंड क्वेश्चन. तर दुसरा जे फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार नाही आहोत. आपण कोणता एक वैज्ञानिक म्हणून आपण दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत. तर मग काय करणार आहोत आपण, वी विल ट्राय टू रिफ्लेक्ट ऑन व्हॉट इज लिव्हिंग. आपण कशाचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. रिफ्लेक्ट म्हणजे विचार करणे. कोणत्या प्रश्नाचा विचार करणार आहोत, आपण फक्त विचार करू की जिवंत काय आहे. जिवंत म्हणजे सजीव कोण आणि निर्जीव कोण. बघा आता पुढचा टॉपिक काय आहे, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड. परत याही टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, की सजीव सृष्टीमधले जे सगळे सजीव आहेत ते एकाच प्रकारचे नाही आहेत, ते खूप विविध प्रकारचे आहेत, त्यांच्यामध्ये खूप फरक आहेत. तर आपल्याला आता बघायचं डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे की किती प्रकारचे सजीव पृथ्वीवर राहतात त्या टाईपचं बघायचं आहे आपल्याला सगळं. इफ यू लुक अराउंड यू विल सी अ लार्ज व्हरायटी ऑफ लिव्हिंग organisms, be it potted plants, insects, birds, your pets or other animals and plants. तर तुम्ही लुक अराउंड म्हणजे जर आजूबाजूला पाहिलं तर तुमच्या खूप प्रकारचे प्राणी दिसतात. बघा अर्थ काय, जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले तर तुम्हाला विविध प्रकारचे सजीव किंवा जीव, विविध प्रकारचे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आढळतील. जसं की कुंडीतील पॉटेड प्लांटसाठी तुम्हाला शब्द दिला आहे कुंडीतील वनस्पती. इन्सेक्ट म्हणजे काय, कीटक, किडे. बर्ड्स म्हणजे काय, पक्षी. युअर पेट्स म्हणजे पाळीव प्राण्याला म्हणतात. युअर म्हणजे तुमचे पाळीव प्राणी. ऑर अदर ॲनिमल्स म्हणजे दुसरे
इतर वनस्पती आणि प्राणी, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि प्लांट्स म्हणजे वनस्पती. तर दुसरे वनस्पती आणि प्राणी भेटतात तुम्हाला, तर त्यांच्यामध्ये खूप विविधता दिसून येते. कारण पृथ्वीवर काय आहे, सजीवांमध्ये पृथ्वीवर आहे डायव्हर्सिटी खूप जास्त आहे. पुढचं वाक्य बघा. देर आर ऑल्सो सेव्हरल ऑर्गॅनिझम्स that you cannot see with your naked eye, but they are all around you. तर बघा, सेव्हरल म्हणजे काही, अशा अनेक सूक्ष्मजीव आहेत जे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. नेकेड आय म्हणजे उघड्या डोळ्यांनी, पण ते तुमच्या अवतीभोवती असतातच. अराउंड यू म्हणजे तुमच्या अवतीभोवती असतात. तुमच्या हातावर वगैरे काही सूक्ष्मजीव, अमिबा वगैरे जे असतात ते दिसत नाहीत पण असतात. सूक्ष्मदर्शकाखाली ते पाहावं लागतात. पुढचं वाक्य. इफ यू वेअर टू इन्क्रीज द एरिया दॅट यू मेक ऑब्झर्वेशन्स इन द रेंज अँड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट यू सी वुड इन्क्रीज. तर काय म्हणते वाक्य, जर तुम्ही निरीक्षण करण्याचे क्षेत्र वाढवले, बघा निरीक्षण म्हणजे काय, ऑब्झर्वेशन्स, तर तुम्हाला जास्त प्रकारचे जीव आढळतील. तर प्रकार म्हणजे काय की व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स जास्त तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे तुम्ही अर्धापूरमधले सगळे सजीव पाहिले आणि मग अर्धापूरच्या नंतर जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातले पाहिले तर मग तुम्हाला सजीवांची संख्या वाढलेली दिसेल. काही असे सजीव असतील जे अर्धापूरमध्ये दिसत नाहीत पण नांदेड जिल्ह्यामध्ये दिसतात. किंवा मग अमेरिकेत जर पूर्ण तुम्ही पृथ्वीचं निरीक्षण केलं तर मग तो खूपच सजीव वाढतात. कारण मग काही सजीव जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात दिसत नाहीत पण बाकी जगाच्या इतर देशांमध्ये आणि जंगलामध्ये तुम्हाला दिसतात. ऑब्व्हियसली इफ यू वेअर टू विजिट अ डेन्स फॉरेस्ट, बघा जर तुम्ही एखाद्या घनदाट जंगलाला भेट दिली, यू वुड प्रोबॅबली सी अ मच ग्रेटर नंबर, ग्रेटर म्हणजे मोठा, तर तुम्हाला जास्त संख्येने काय दिसतील आणि जास्त प्रकारचे दिसतील. काइंड्स म्हणजे प्रकार, अँड काइंड्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन इट. जर तुम्ही दाट जंगलात गेलात तर तुम्हाला तिथे जीवसृष्टी अधिक प्रमाणात व वेगवेगळ्या प्रकारची दिसेल. तर दाट जंगलामध्ये नॉर्मल गावापेक्षा जास्त प्रकारचे प्राणी राहतात आणि त्यांच्या संख्याही जास्त असतात. पुढचं वाक्य आहे. ईच डिफरंट काइंड ऑफ प्लांट, ॲनिमल और ऑर्गॅनिझम दॅट यू सी रिप्रेझेंट्स अ स्पीसीज. तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा तुम्ही झाडं बघता, वनस्पती म्हणजे प्राणी किंवा जीव पाहता, तर सगळ्यांना त्यांची काय म्हणतात, एक एक प्रजाती म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना प्रजाती म्हणतात. जसं कुत्रा एक प्रजाती आहे, आंब्याचं झाड एक प्रजाती आहे, माणूस पण एक प्रजाती आहे. तर हे सगळ्या प्रजाती आहेत. तर अशा किती प्रजाती पृथ्वीवर आहेत बघा. द नंबर ऑफ स्पीसीजेस दॅट आर नोन अँड डिस्क्राइब्ड, नोन म्हणजे माहीत असणे, डिस्क्राइब म्हणजे त्यांचं वर्णन केलेलं आहे, रेंजेस बिटवीन 1.7 to 1.8 मिलियन. आजपर्यंत ओळखल्या गेलेल्या आणि वर्णन केलेल्या प्रजातींची संख्या साधारणतः 17 ते 18 लाख आहे. मिलियन म्हणजे 10 लाख. तर 1.7 ते 1.8 मिलियन म्हणजे 17 ते 18 लाख प्रकारचे प्राणी पृथ्वीवर राहतात. धिस रेफर्स टू बायोडायव्हर्सिटी, आणि यालाच पृथ्वीवरची काय म्हणतात, बायोडायव्हर्सिटी म्हणतात. ऑर द नंबर अँड टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन अर्थ, यालाच जैवविविधता म्हणतात. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच पृथ्वीवरील जीवांची एकूण संख्या व विविधता म्हणजे त्यांचे वेगवेगळे टाइप्स. We should remember here that as we explore new areas and even old ones, new organisms are continuously being identified. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की नवनवीन भागांचा अभ्यास करत असताना, नवनवीन म्हणजे न्यू एरियाज, अभ्यास करणे म्हणजे एक्सप्लोर करत असताना, किंवा जुने भाग पुन्हा तपासत असताना म्हणजे ओल्ड वन परत पाहत असताना नवनवीन जीव आढळत असतात. तर न्यू ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअली बीइंग आयडेंटिफाईड, आढळतात म्हणजे शोध लागला जात आहे त्यांचा.
पुढचा पॉइंट आहे नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन. तर नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण आणि नाम देण्याची पद्धत, आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. बघा, ॲज स्टेटेड अर्लियर, आधी सांगितल्याप्रमाणे देर आर मिलियन्स ऑफ प्लांट्स, तर लाखो प्रकारचे प्लांट्स आहेत म्हणजे वनस्पती आहेत आणि ॲनिमल्स इन द वर्ल्ड. वी नो द प्लांट्स अँड ॲनिमल्स इन आवर ओन एरिया बाय देअर लोकल नेम्स. आधी सांगितल्याप्रमाणे म्हणजे ॲज स्टेटेड अर्लियर, जगात कोट्यावधी वनस्पती आणि प्राणी आहेत. तर कोट्यावधी प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आहेत आणि आपल्या परिसरातील म्हणजेच आपल्या एरियामधील, ओन एरियामधील वनस्पती आणि प्राण्यांना आपण स्थानिक नावांनी ओळखतो. स्थानिक नावं म्हणजे लोकल नेम्स. तर लोकल नावांना आपण ओळखतो. These local names vary from place to place, even within a country. ही स्थानिक नावे वेगवेगळ्या भागामध्ये बदलतात. अगदी एका देशातही वेगवेगळी असतात. एक बघा, विदिन अ कंट्री वेगवेगळे असतात म्हणजेच एका देशातच वेगवेगळे नावं असतात एकाच प्राण्यासाठी किंवा एका सजीवासाठी. To avoid confusion, scientists have created a system for naming organisms uniformly worldwide. तर कन्फ्युजन म्हणजेच काय, गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी, टाळणे म्हणजे अवॉइड करणे, सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिकांनी, क्रिएटेड म्हणजे तयार केली, जीवांना एक समान नाव देण्याची एक पद्धत निर्माण केली. निर्माण केली म्हणजे तयार केली. जीवांना म्हणजे ऑर्गॅनिझम्सला, युनिफॉर्मली म्हणजे एक समान नाव देण्याची, म्हणजे जगात एका प्राण्याचं एकच नाव असावं. धिस प्रोसेस इज कॉल्ड नॉमेनक्लेचर. आणि यालाच नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण असे म्हणतात. Nomenclature is only possible when the organism is properly identified and classified. नामकरण तेव्हा शक्य होते, ओनली पॉसिबल म्हणजे शक्य होते, जेव्हा एखाद्या जीवाची, ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवाची, जेव्हा एखाद्या जीवाची योग्य ओळख पटवली जाते. ओळख पटवणे म्हणजे आयडेंटिफाय करणे, आणि त्याचे वर्गीकरण केले जाते. आणि वर्गीकरण करणे म्हणजेच काय करणे, क्लासिफिकेशन करणे. एक उदाहरण दिले बघा. फॉर प्लांट्स सायंटिफिक नेम्स आर बेस्ड ऑन द इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर. फॉर प्लांट्स म्हणजे वनस्पतीसाठी, सायंटिफिक नेम म्हणजे वैज्ञानिक नावे. हे आंतरराष्ट्रीय वनस्पती नामकरण संकेत, हे याचं नाव आहे इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर. या नियमानुसार दिली जाते. नियम म्हणजे कोड्स, त्यांचे नियम बनवलेले आहेत या संस्थेने. आणि मग प्राण्यांसाठी, फॉर ॲनिमल्स सायंटिस्ट फॉलो द इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. प्राण्यांसाठी आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्रीय नामकरण संकेत. झूलॉजिकल म्हणजे प्राणीशास्त्रीय, नामकरण म्हणजे नॉमेनक्लेचर, कोड म्हणजे संकेत, संकेतला कोड म्हणतात. हे कोड म्हणजे संकेत, संकेत म्हणजे कोड. या पद्धतीनुसार नावे ठरवली जातात. Scientific names ensure that each organism has only one name worldwide. वैज्ञानिक नावामुळे म्हणजे सायंटिफिक नेममुळे हे सुनिश्चित होते, खात्री करून घेतो आपण की प्रत्येक जीवाचे, प्रत्येक सजीवाला संपूर्ण जगात एकाच नावाने ओळखलं जाव, संपूर्ण जगात एकच नाव असेल. The binomial nomenclature system was introduced by Carolus Linnaeus. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमलाच मराठीमध्ये काय म्हणतात, द्विनाम पद्धती. ही प्रणाली, सिस्टीम म्हणजे प्रणाली, कार्ल लिनेयस यांनी सुरू केली. एक्झाम्पल बघा त्याचं. द सायंटिफिक नेम ऑफ मँगो इज मँगीफेरा इंडिका.
त्याला सायंटिफिक नेम म्हणतात. उदाहरणार्थ आंब्याचे वैज्ञानिक नाव मँगीफेरा इंडिका आहे. पुढे बघा, आय हॅव लेट अस सी हाऊ इट इज बायनॉमियल नेम. तर आंब्याचं मँगीफेरा इंडिका हे बायनॉमियल नाव कसं आहे ते पाहूत. चला पाहूया की हे द्विनाम पद्धतीचे नाव कसे आहे, म्हणजेच मँगीफेरा इंडिका. इन धिस नेम मँगीफेरा रिप्रेझेंट्स द जीनस while indica is a particular species or a specific epithet. या नावामध्ये मँगीफेरा हा वंश म्हणजे जीनस दर्शवतो, तर इंडिका ही विशिष्ट प्रजाती किंवा विशेषण, त्याला स्पेसिफिक इपिथेट म्हणतात. तर दुसरं नाव जे आहे ते प्रजातीचं असते आणि पहिलं नाव जे असते ते जीनसचं असते, हे लक्षात ठेवा. दुसरं जे नाव असते ते स्पीसीजचं असते आणि पहिलं जे असते ते जीनसचं असते. स्पीसीजलाच प्रजाती म्हणतात. Other universal rules of nomenclature are as follows. आणि नावं द्यायचे दुसरे युनिव्हर्सल नियम म्हणजे जगात सगळीकडे हेच नियम आहेत, ते खालील प्रकारे आहेत. इतर सार्वत्रिक नामकरण नियम पुढील प्रमाणे आहेत. सार्वत्रिक म्हणजे युनिव्हर्सल, म्हणजे जगात सगळीकडे सेम. रूल्स म्हणजे नियम. बघा, बायोलॉजिकल नेम्स आर जनरली इन लॅटिन अँड रिटन इन इटालिक्स. तर जे बायोलॉजिकल नेम आहे त्यालाच काय म्हणतो आपण, सायंटिफिक नावं किंवा वैज्ञानिक नावं किंवा जैविक नावं. हे कशामध्ये कोणत्या भाषेतले असतात, सामान्यतः लॅटिन भाषेत असतात आणि तिरपी अक्षरात, इटालिक्स म्हणजे तिरप्या अक्षरात लिहिली जातात. लिहिण्याची पद्धत कोणती आहे, तर इटालिक्समध्ये लिहितात. दे आर लॅटिनाइज्ड और डिराइव्ह फ्रॉम लॅटिन इररेस्पेक्टिव्ह ऑफ दिअर ओरिजिन. तर ती मूळतः लॅटिनमधून घेतली जातात. कोणत्या भाषेतून घेतली जातात, लॅटिनमधून. किंवा मग लॅटिनमधून घेतली नसतील तर त्यांचं लॅटिनमध्ये रूपांतरण केले जाते किंवा लॅटिनमध्ये रूपांतरित केली जातात. त्यांच्या मूळ स्त्रोतावर अवलंबून न राहता, म्हणजे कोणत्या ज्या मूळ भाषेतून घेतलं त्याच्यावर अवलंबून न राहता त्याचं लॅटिन भाषेमध्ये रूपांतरण करतात, ट्रान्सलेशन करतात. द फर्स्ट वर्ड इन अ बायोलॉजिकल नेम रिप्रेझेंट्स द जीनस. तर बायोलॉजिकल नेम मधलं पहिलं नाव काय असते, पहिला जे शब्द असते ते कोणता असते, जीनस असते. while the second component denotes the specific epithet. बघा, वैज्ञानिक नावातील पहिला शब्द वंश म्हणजे जीनस दर्शवतो, तर दुसरा शब्द विशिष्ट नाम म्हणजे स्पेसिफिक इपिथेट दर्शवतो. बोथ द वर्ड्स म्हणजे दोन्ही शब्द इन अ बायोलॉजिकल नेम when handwritten are separately underlined or printed in italics to indicate their Latin origin. हस्तलिखित असताना दोन्ही शब्द वेगवेगळी अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केली जातात आणि छापील स्वरूपात ते तिरपी म्हणजे इटालिक अक्षरात लिहिली जातात, जेणेकरून म्हणजे ज्यामुळे त्यांचा लॅटिन स्त्रोत सूचित होईल म्हणजे समजेल. तर इटालिक्समध्ये का लिहितात, कारण इटालिक्समध्ये लिहिल्यावर आपल्याला कळते की ती कोणत्या भाषेतून घेतलेली आहे, लॅटिन भाषेतून घेतलेली आहे. द फर्स्ट वर्ड डिनोटिंग द जीनस स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर व्हाईल द स्पेसिफिक इपिथेट स्टार्ट्स विथ अ स्मॉल लेटर. फर्स्ट वर्ड म्हणजे जे जीनस दाखवते, जीनस म्हणजे वंश. वंश दर्शवणारा पहिला शब्द नेहमी मोठ्या अक्षराने म्हणजे कॅपिटल लेटरने सुरू होते, तर विशिष्ट नाम दर्शवणारा दुसरा शब्द लहान अक्षराने म्हणजे स्मॉल लेटरने चालू होतो. इट कॅन बी इलुस्ट्रेटेड विथ द एक्झाम्पल ऑफ मँगीफेरा इंडिका. याचे उदाहरण मँगीफेरा इंडिका या नावाने स्पष्ट करता येते. बघा, हे पहिल्यांदा कॅपिटल आहे, एम जीनसचं नाव आहे आणि आय स्मॉल आहे. पुढे बघा, लेट अस सी हाऊ इट इज अ बायोनॉमियल नेम. चला पाहूया की हे द्विनाम पद्धतीचे नाव कसे आहे. चला तर मग क्वेश्चन बघूत आपण काही याच्यावरचे. हे पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, व्हॉट डज द टर्म बायोडायव्हर्सिटी रेफर टू. याचा अर्थ काय आहे,
जैवविविधता या संज्ञेचा अर्थ काय? संज्ञा म्हणजे शब्द, या शब्दातून. तर जैवविविधता या शब्दाचा अर्थ काय बघायचे. पहिलं ऑप्शन काय म्हणते, ओनली प्लांट्स फाउंड इन अ रिजन. तर याचा अर्थ काय की फक्त एकाच प्रदेशातील जे वनस्पती भेटतात त्याला जैवविविधता म्हणतात का? नाही. टोटल नंबर अँड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑन अर्थ. तर पृथ्वीवरील जीवांची एकूण संख्या आणि विविधता याला जैवविविधता म्हणतात का? हो. तर पृथ्वीवर जे टोटल सगळे प्राणी आहेत त्यांना मिळून काय म्हणतात? जैवविविधता म्हणतात. तिसरं काय आहे, ओनली ॲक्वॅटिक लाईफ फॉर्म्स. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यातले. फक्त जलीय जीवसृष्टीला जैवविविधता म्हणतात का? म्हणजे जमिनीवरच्यांना नाही म्हणत का? तर नाही, हे चूक आहे. हे चूक आहे. एकाच एरियातले फक्त झाडं नाहीत तर प्राणी पण असतात. नुसते पाण्यातले प्राणी नाहीत तर जमिनीवरचेही असतात. जैवविविधतेमध्ये सगळेच येतात. ओनली ॲनिमल्स इन अ स्पेसिफिक इकोसिस्टीम. एखाद्या विशिष्ट इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेतल्या प्राण्यांना जैवविविधता म्हणतात का? तर नाही. फक्त एका विशिष्ट परिसंस्थेतील प्राण्यांनाच जैवविविधता म्हणतात का? नाही. तर टोटल नंबर, पूर्ण एकूण संख्या जे आहे पृथ्वीवरची प्राण्यांची त्याला जैवविविधता म्हणतात. चला नंबर 2चा क्वेश्चन बघा. हु इंट्रोड्यूस्ड द बायोनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. द्विनाम पद्धती कोणत्या वैज्ञानिकाने सुरू केली? तर याचं पहिलं कोणता वैज्ञानिक होता ज्यानं पहिल्यांदा सुरू केलं? सगळ्यांना माहित आहे. त्याचं नाव काय? कार्ल लिनेयस. कार्ल लिनेयस त्याचं नाव आहे. बाकी चूक आहेत. तिसरा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हॅबिटॅट मेन्शन्ड इन द पॅसेज. खालीलपैकी पॅसेजमध्ये कोणता हॅबिटॅट मेन्शन केलं नाही, म्हणजे कोणती राहण्याची जागा? तर कोल्ड माउंटेन आलतं का पॅसेजमध्ये? कोल्ड माउंटेन आलतं. डेसिडियस फॉरेस्ट आलतं का? म्हणजे पानझडी वने आलतं का? आलतं. हॉट स्प्रिंग आलतं का? आलतं. तर फक्त कोण आलं नाही? कोरल रीफ आलं नव्हतं. तर हे तिघही आले, त्यामुळे हे उत्तर नाही. आणि हे आलं नव्हतं म्हणून हे उत्तर आहे, कारण नॉट विचारले तुम्हाला. चौथा क्वेश्चन बघा. व्हॉट डज मँगीफेरा रिप्रेझेंट इन द सायंटिफिक नेम मँगीफेरा इंडिका. तर सायंटिफिक नेम जे आहे मँगीफेरा इंडिका, त्याच्यामध्ये मँगीफेराचा अर्थ काय आहे? वैज्ञानिक नाम मँगीफेरा इंडिकामध्ये मँगीफेरा काय दर्शवते? तर मँगीफेरा काय दर्शवते? मँगीफेरा प्रजातीचं नाव आहे का? नाही. जीनसचं नाव आहे का? हो आहे. तर मँगीफेरा काय दर्शवते? जीनस दर्शवते त्याचं. पुढचा 5वा क्वेश्चन आहे. व्हॉट डज द इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नॉमेनक्लेचर रेग्युलेट म्हणजे नियंत्रण करते. आंतरराष्ट्रीय वनस्पती नामकरण संस्था म्हणजेच आयसीबीएन कोणत्या गोष्टीचे नियमन म्हणजे रेग्युलेट करते? तर ते कोणाचे नावं देतात? बोटॅनिकल म्हणजे वनस्पतीची नावं देतात. तर इथं नेमिंग ऑफ ॲनिमल्स प्राण्याला नावं देणार आहेत का? नाही. नेमिंग ऑफ प्लांट्स झाडाला नावं देणार आहेत का? हो. नेमिंग ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही. नेमिंग ऑफ व्हायरसेस नाही. तर ते झाडांना नावं देणार आहेत, म्हणजे वनस्पतीच्या नामकरणाचे काम करणार आहेत. तर हे सगळे क्वेश्चन आणि हे सगळा पॅसेज मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहून घ्या.